गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेता भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. कालपर्यंत आपण 24 ठाणा अंतर्गत गती मार्गणेचं स्वरूप बघितलं. चारही गती आमच्या पाहून झालेल्या आहे. आणि काल जो प्रश्न आपण बघितलेला होता की मन देव पर्यायी मध्ये विजय नावाच्या वर्गामध्ये 2 सम्यक्त्व असतात. हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी उत्तरात 3 सम्यक्त्व होतं आणि आपलं 2 सम्यक्त्व येऊ लागलं होतं. त्या ठिकाणी व्यवस्था अशी लावायची आहे की द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने ते सम्यक्त्व लावायचं आहे. कालचं प्रकरण लक्षात घ्या. प्रश्न जो आहे विजय स्वर्गामध्ये देवांना 10 प्राण 4 संज्ञा आणि सम्यक्त्व 3 असतात. याचं कारण असं की त्यांना क्षायोपशमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व तर असू शकतं, त्यात काही बाधा नाही. पण उपशम सम्यक्त्व हे द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने तिथे देखील संभवतं. कारण एखादा जीव जर श्रेणी आरोहण करत असताना जर त्याचं मरण झालं तर तो जीव अशा प्रकारे कोणत्याही वैमानिक देवांमध्ये उत्पन्न होऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्याला उपशम सम्यक्त्व असू शकतं. या अपेक्षेने उपशम सम्यक्त्व देखील तिथे असतं. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कालच्या याच्यामधली विशेष खुलासा. आणि इंद्रिय मार्गण आपण बघतो आहे. इंद्रिय मार्गणेमध्ये इंद्रियांचे 2 भेद बघितले, द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. लब्धी उपयोगो भावेंद्रियम आणि निवृत्ती आणि उपकरण यांना द्रव्येंद्रिय म्हणतात. निवृत्ती म्हणजे रचना, पुद्गलाची रचना ती बाह्य निवृत्ती आणि तशीच अभ्यंतर निवृत्ती आत्मप्रदेशांची जी रचना असणार आहे ती अभ्यंतर निवृत्ती असणार आहे. नंतर उपकरण देखील 2 तऱ्हेचं आहे, बाह्य उपकरण आणि अभ्यंतर उपकरण. जे बाह्य उपकरण आहे ते बाह्य अशा द्रव्येंद्रियाचं संरक्षण करतात आणि अभ्यंतर उपकरण आहे ते आतल्या पुतळी, म्हणजे जर डोळा आपण घेतला तर त्या पुतळीचं वगैरे जे संरक्षण करतात, म्हणजे जी रेटिना म्हणतो आपण, जिथून पाहण्याचं स्रोत आहे त्याच्या आजूबाजूला जे काही आहे त्याच्या माध्यमातून त्या इंद्रियाची सुरक्षा केली जाते. ते आहे आमचं अभ्यंतर उपकरण. दोन्हीही उपकरणं प्रत्येक इंद्रियाला असतात. बाकीच्या इंद्रियांची आम्हाला जाणवत नाही, परंतु तशा प्रकारची उपकरणाची व्यवस्था ही 5ही इंद्रियांसंबंधी असते. ही झाले द्रव्येंद्रिय. म्हणजे याच्यात जरी आत्म्याची रचना आहे तरी देखील त्याला द्रव्येंद्रियामध्ये गर्भित केलेलं आहे. आणि दुसरं आहे भावेंद्रिय. लब्धी आणि उपयोग याला भावेंद्रिय म्हणतात. तर लब्धी कशाला म्हणायची, तर जे काही ज्ञानावरण कर्माचा जो क्षयोक्षम आहे याला लब्धी म्हणायचं. की त्या इंद्रियासंबंधी असलेला ज्ञानावरण, दर्शनावरण आणि बीजांतराय कर्माचा क्षयोक्षम. कारण आम्हाला जे ज्ञान होणार आहे हे ज्ञान होताना आम्हाला 3 गोष्टींची तर गरज भासतेच. आम्हाला सामर्थ्य असावं लागतं, ज्ञानापूर्वी अवलोकन व्हावं लागतं आणि नंतर ज्ञान होतं. म्हणजे आम्हाला दर्शनावरण कर्म, वीर्यांतराय कर्म आणि ज्ञानावरण कर्म अशा प्रकारचा 3चा क्षयोक्षम असणं हे गरजेचं आहे. याला म्हणायचं लब्धी, प्राप्ती. ही 5 इंद्रियांनी जर पंचेंद्रिय जीव असेल तर त्याला 5ही इंद्रियांनी होणारा क्षयोक्षम लब्धी विद्यमान असते.
परंतु उपयोग मात्र ज्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याला उपयोग म्हटला जातो. आणि उपयोग एका वेळी एकाच इंद्रियाच्या माध्यमातून संभवनीय आहे. म्हणून या दृष्टीने जरी आम्ही पंचेंद्रिय आहोत तरी देखील एकेंद्रिय सुद्धा आम्हाला म्हणता येऊ शकतं. कारण आम्ही एका वेळी एकाच इंद्रियाचा उपयोग करू शकतो, 5 इंद्रियांचा आम्ही उपयोग करू शकत नाही. अशा तऱ्हेने ही विवक्षा पाहायची. तर याच्यामध्ये आणखी एक खुलासा दिलेला आहे की एकेंद्रिय जीवांमध्ये विकलत्रय जीव जितके आहे त्यांना प्राण या संज्ञेने, प्राणी या संज्ञेने संबोधलं जातं. म्हणजे द्विनिंद्रिय, तीन इंद्रिय, चतुरेंद्रिय जीवांना प्राणी या संज्ञेने संबोधलं जातं. नंतर वनस्पती काही जे जीव असतात त्यांना भूत म्हटल्या जातात. जे पंचेंद्रिय जीव आहे त्यांना जीव म्हटल्या जातं. आणि पृथ्वी आदी वायू पर्यंत, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यापर्यंतच्या जीवांना सत्व म्हटल्या जातं. तर अशा तऱ्हेने त्यांचं अलग तऱ्हेने वर्गीकरण करून त्यांचे नाव तशा प्रकारचे ठेवलेले आहे. इंद्रिय मार्गणा 5 प्रकारची आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि 5 इंद्रियांच्या संबंधामध्ये संसारामध्ये जीव 5 इंद्रियवाले असतातच असतात. आणि अनिंद्रिय जीव म्हणजे इंद्रिय रहित देखील जीव असतात. तर इंद्रिय रहित जीव कोणते असू शकतात? तर जे सिद्ध अर्हंत अवस्थेत आहे त्यांना अनिंद्रिय. कारण आता तिथे इंद्रिय तर आहे, त्यांची शरीराची रचना तर त्या अवस्थेत, अर्हंत अवस्थेत कायम आहे, पण उपयोग मात्र इंद्रियांचा नाही. कारण आता केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे ते इंद्रियांवर ज्ञानासाठी अवलंबून नाही आणि म्हणून त्यांना अनिंद्रिय असं म्हटलं जातं. तर आता इंद्रिय मार्गणेमध्ये भाव म्हणजे भावेंद्रिय ग्रहण करायची आम्हाला. कारण इथे भावेंद्रियाच्या अपेक्षेने सगळं कथन येणार आहे. तसंच अनिंद्रिय जीव काय करतात आणि कसे असतात? तर ते इंद्रियांच्या उन्मिलन आदी व्यापारांनी रहित असतात. म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून आता ते जाणत नाही, म्हणून ते अनिंद्रिय म्हटल्या जातात. तसंच ते जसिद्ध बनले तर ते अशरीरी असतात. अर्हंत अवस्थेत ते शरीरी आहे. शरीरी असताना सुद्धा त्या द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून ते आता काहीही जाणत नाही. आणि त्यांच्या इंद्रिय व्यापाराचा जे कारण जाती नामकर्म आहे, एकेंद्रिय जाती नामकर्म, द्विनिंद्रिय जाती नामकर्म यांचा त्यांना अभाव झालेला आहे. आणि म्हणून ते आता इंद्रियांवर अवलंबून नाही. आणि जे क्रमाने होणारं ज्ञान आहे, म्हणजे जसं अवग्रह, इहा, अवाय, धारणा किंवा मतिज्ञान होईल पहिले, मग श्रुतज्ञान होईल, अशा तऱ्हेने क्रमवर्ती ज्ञानावर ते अवलंबून नाही. ते आता क्षायिक ज्ञानाला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्यांचं ज्ञान आता युगपत सर्व विषयांमध्ये, सर्व द्रव्यांमध्ये त्यांचं ज्ञान प्रवृत्त आहे. म्हणजे ते एकाच समयात युगपत सर्व वस्तूंना त्यांच्या सर्व गुण पर्याय सहित जाणण्याला समर्थ आहे. आणि इंद्रियांपासून जे आम्हाला सांसारिक सुखाची प्राप्ती होते, म्हणजे विषय मिळाल्यानंतर, अशा प्रकारच्या सुखाला देखील, म्हणजे इंद्रियजन्य सुखाला देखील ते अपेक्षित नाही. कारण त्यांना त्याही पेक्षा उच्च दर्जाचं असं अतिंद्रिय सुख प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांना इंद्रिय सुखामध्ये देखील काहीही स्वारस्य नाही. असे जे जीव आहे ते अनंत ज्ञानादी गुणांनी, चतुष्टयांनी युक्त आहे आणि त्यांच्या शुद्ध अशा ज्ञानाची त्यांना प्राप्ती झालेली आहे. असे हे अनिंद्रिय जीव आहे. आणि अनिंद्रिय जीव हे 13व्या आणि 14व्या गुणस्थानातले म्हटले जातात. आणि पुढे म्हणजे सिद्ध पर्यायीमध्ये देखील ते आता अनिंद्रियच त्या ठिकाणी असणार आहे. अशा तऱ्हेने इंद्रियांचं स्वरूप आपण बघितलं. आणि आभ्यंतर निवृत्ती हे झालं काल आपण. उपकरण, भावेंद्रिय, लब्धी आणि उपयोग यांना भावेंद्रिय असं म्हटलं जातं.
आता माझा प्रश्न हा आहे की विग्रह गतीमध्ये त्यांना इंद्रियाची रचना असते की नसते, किंवा काय असतं पूर्ण होत विग्रह नाही ना विग्रह गतीमध्ये? गती? इंद्रिय विग्रह गती इंद्रिय पूर्ण पूर्णत्वास नाही जात ना? नाही, विग्रह गतीत तर इंद्रियांची, नवीन इंद्रियांची सुरूच नाही झालेली आहे अजून. अच्छा. त्यामुळे आता कसं आहे त्या ठिकाणी की त्यांनी एक शरीर सोडलं. म्हणजे समजा आता मनुष्य पर्याय होती आणि मनुष्य हम्म. पर्यायीचा त्यांनी त्याग केला. मनुष्य हम्म. पर्यायी नंतर समजा आता तो जीव संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच होणार आहे. समजा हम्म. गायीचा जीव तो बनणार आहे. तर हम्म. त्याच्या मूळ शरीराचा, आत्मप्रदेशाचा आकार हा मनुष्यासारखा राहील, ही त्या ठिकाणी तिर्यंच गत्यानुपूर्वीचा त्याला उदय आहे. तसा हम्म. उदय त्याला राहील. म्हणजे शरीराची, आत्म्य प्रदेशांची आकार तसा राहील, परंतु आता हम्म. त्यांना इंद्रिय तिथे नाही आहे. पण हम्म. आता तो घेऊन जाताना भावेंद्रिय सोबत नेणार आहे. म्हणजे लब्धी आणि उपयोग. आता उपयोगाचंही काम नाही आहे या ठिकाणी. तर भावेंद्रिय रूप ज्ञानावरण आणि दर्शनावरण आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम त्याच्या जवळ राहणार आहे. द्रव्येंद्रियाची सुरुवात देखील अजून झालेली नाही आहे. आता हम्म. विग्रह गतीमध्ये फक्त भावेंद्रिय आहे त्याला, हे हो. कर्माचा क्षयोक्षम रूप. तिथे गेल्यानंतर जशी त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केली तो अपर्याप्तक बनला. पर्याप्तींना युगपत सुरुवात केली. आता आहार वर्गणेच्या माध्यमातून त्यांनी शरीराच्या इंद्रियांची पण सुरुवात केलेली आहे. द्रव्येंद्रियाची सुरुवात झाली. पण जोपर्यंत द्रव्येंद्रियाची पूर्ती होत नाही तोपर्यंत देखील द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून तो जाणण्याला समर्थ नाही. म्हणून हम्म. त्याचं ज्ञान जे आहे ते भावेंद्रिय रूप आहे. अजून द्रव्येंद्रियाची पूर्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो उपयोगात्मक ज्ञानाने रहित आहे. क्लिअर? हम्म. हो. आता अशा तऱ्हेने आम्ही इंद्रिय मार्गणा बघितल्या. आता एकेंद्रिय जीवांबद्दल पहिल्यांदा आम्हाला 24 स्थाना लावायच्या आहे. 24 स्थानं. एकेंद्रिय जीवाची गती कोणती आहे? तिर्यंच. यांच्या गती आहे. इंद्रिय किती आहे त्यांना? एकच इंद्रिय फक्त असेल, एकच आहे ना? स्पर्शनेंद्रिय. एकच इंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय. नंतर काय कोणती आहे? रस काय? स्थावर नाही, काय? रस पाच स्थावर. पाच स्थावर. स्थावर काय? स्थावर हा, काय? एकेंद्रियांना स्थावर नाम स्थावर. कर्माचा उदय हो. आहे. हा, हा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू किंवा वनस्पती यापैकी कुठलेही एकेंद्रिय जीवते असू असं. शकतील. म्हणून या ठिकाणी 5 स्थावरकायिक याचा उदय आहे. नंतर योग किती आहे त्यांना? आता योगाच्या बाबतीत लक्षात घ्या, योग 15 आहे आणि त्यापैकी इथे योग लावायचे आपल्याला. मनोयोग, वचनयोग नसेल ना? हो, नाही नाही. आहे, बरोबर आहे. मनोयोग आणि वचनयोग त्यांना नाही आहे. आता त्यांना काय योगच असणार आहे? त्यांना त्यांचं शरीर औदारिक आहे, म्हणून औदारिक मिश्र आणि आणि कर्म कारमान. तीन. हे 3 कायोग त्यांना राहील. म्हणजे तो जीव समजा विग्रह गतीमध्ये आहे त्यावेळेला तो कारमान काय योगाच्या माध्यमातून 8 कर्मांचं ग्रहण करतोय. 8 म्हणा किंवा आयु कर्म सोडलं तर 7 असेल ना? 7 कर्माचं ग्रहण करतो आहे. 7 कर्माचं तो ग्रहण करतोय, कारण तिथे तर आयुबंध होतच नाही. म्हणून 7 कर्माचं ग्रहण करतो. मिश्र झाल्यानंतर एकाच औदारिक मिश्राच्या माध्यमातून तो आता कर्मवर्गणा आणि नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो. आणि शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्याला आयुष्यभर एकच कायोग राहील, औदारिक कायोग. त्याचं जेवढं काही आयुष्य आहे, उत्कृष्ट आयुष्य, तितका काळपर्यंत एकाच योगाच्या माध्यमातून आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन होऊन कर्म आणि नो कर्माचं तो ग्रहण करेल. जसं आपण पाहिलं, पृथ्वीची आयु 22,000 सागर आहे बहुतेक उत्कृष्ट आयु पृथ्वी काही जीवाची. तर तेवढा वेळपर्यंत
त्याला एकटा औदारिक का योग राहील. क्लिअर प्रकरण. हो. आता वेद कोणता राहील. एकच नपुंसक. राहणार. नपुंसकच वेद राहील. कषाय किती राहतील. 23. अनंतानुबंधी राहील का त्यांना. हो. असं काय? 20 हा म्हणजे फक्त 2 वेद कमी वेद करायचे आणि आणि होते. बाकी पुरुष 23. वेद आणि स्त्री वेद 23 कमी. पुरुषवेद आणि स्त्रीवेद 2 कमी करून 23 कषाय त्यांना राहतील. ज्ञान किती राहतील त्यांच्या जीवनात. एकेंद्रिय जीव आहे. 2 मतिज्ञान म्हणजे मतिज्ञान आणि श्रुतज्ञान. पण त्यात कु लावायचं. कुमती आणि कुमती कुसृत. कुश्रुती. कारण ते मिथ्यात्व अवस्थेतच असतात. दुसरं त्यांचं गुणस्थान बनतच नाही. आणि म्हणून कुमती आणि कुश्रुत ही 2च ज्ञान लावायची. असंयम संयम एकच ठीक आहे. असंयम. असंयमीच आहेत ते. दर्शन किती आहे आता त्यांना. दर्शन आहे की नाही पहिल्यांदा तर. नाही नसेल ना. डोळे आहेत. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन. डोळे चक्षु नाही डोळ्यांनीच दर्शन होते का. पहिल्यांदा हा भ्रम काढा. नाही. डोळ्यांनीच केवळ दर्शन होत नाही. दर्शन 5ही इंद्रिये आणि मनानी पण होतं. मनानी पण दर्शन होतं. मग अचक्षु दर्शन राहील. अचक्षु दर्शन लावायचं. म्हणजे मन चक्षु सोडून बाकीच्या इंद्रिय आणि मनानी होणाऱ्या दर्शनाला अचक्षु दर्शन म्हणायचं. त्यांना स्पर्शनेंद्रियांनी दर्शन होतं आणि ते अचक्षु दर्शन आहे. लेशा 3 अशुभ लेशा. 3 अशुभ लेशा. भव्य दोन्ही असू शकतात. दोन्ही असू शकतात. सम्यक्त्व मिथ्यात्व. मिथ्यात्व 1. आणि साधन पण आहे. साधन पण आहे. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेच्या माध्यमातून आपण बघितलं होतं की एकेंद्रिय जीवांना साधन सम्यक्त्व पण असू शकतं. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेच्या दृष्टीने. म्हणजे एखादा मनुष्य किंवा तिर्यंच त्या ठिकाणी देवही असू शकतो. तो नारकी नाही राहणार फक्त. कारण नरकातला जीव एकेंद्रिय बनत नाही म्हणून नारकी नाही. पण या 3 आयुमधला समजा एखादा जीव साधन गुणस्थानात जर त्याचं मरण झालं तर तो त्या ठिकाणी एकेंद्रिय पर्याय धारण करू शकतो. अपवाद होता. अपवाद सांगितला होता. वायुकायिक आणि अग्निकायिक जीव. अग्निकायिक आणि वायुकायिक जीव ते बनणार नाही. पण बाकी पृथ्वी पाणी आणि वनस्पती कायिक ते बनवू शकतात. म्हणून त्या 3 याच्या दृष्टीने त्यांना साधन गुणस्थान असू शकतं. तेज कायिक आणि वायुकायिकच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांना साधन गुणस्थान राहणार नाही. एक मिथ्यात्व गुणस्थानच राहील. संज्ञी असंज्ञीच आहे. आहारक दोन्ही असू शकतात. दोन्ही आहे. आहारक पण आहे आणि अनाहारक पण आहे. विग्रहगतीच्या अपेक्षेने अनाहारकपणा आणि बाकी सगळ्या वेळी तो आहारकच आहे. फक्त 3 समय मॅक्झिमम तो अनाहारक असू शकतो. बाकी पूर्ण आयुष्यभर तो आहारक राहणार आहे. गुणस्थान मिथ्यात्व आणि साधन 2 गुणस्थान पाहिले आपण. जीव समास एकेंद्रियचे सगळे. एकेंद्रियचे 14 जीव समास लावावे लागतात. 14 जीव समास लावावे लागतात. सांगता एकेंद्रियचे 14 जीव समास कोणते ते. कारण जीव समास थोडे लक्षात ठेवायला कठीण आहे. 5 स्थावराचे पर्याप्त अपर्याप्त. पृथ्वी पाणी अग्नी वायू. आणि वनस्पतीचे 2 नित्य निगोद इतर निगोद. हे पहा पृथ्वी पाणी अग्नी वायू नित्य निगोद आणि इतर निगोद. वनस्पतीचे 2 करायचे. नित्य निगोद आणि इतर निगोद यांचे सूक्ष्म आणि बादर असे 2 म्हणजे 12 झाले. हे 12 झाले.
पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नित्य निगोज, इतर निगोज इतर निगोज. यांचे सूक्ष्म आणि बादर असे 12 भेद. आणि दुसरा वनस्पतीचा भेद लावला होता प्रत्येक, प्रत्येक तसं वनस्पती प्रतिष्ठित साधारण प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक अप्रतिष्ठित यांचे प्रत्येक. 2 असे 14 भेद त्या ठिकाणी राहतील. जीव समास आम्ही 19 लावतो आहे, त्याच्यामधले हे 14 जीव समास त्यांना राहतील. एकेंद्रिय संबंधी पर्याप्ती आता त्याच्यात मनोपर्याप्ती नाहीये हं. आणि भाषा पर्याप्ती भाषा नसेल ना? भाषा पण नाही आहे. भाषा आणि मन 2 पर्याप्ती नाही, म्हणून आहार, पर्याप्ती. शरीर, इंद्रिय आणि श्वासोच्छ्वास या 4 चार. पर्याप्ती राहतील. अपर्याप्तकाच्या अपेक्षेने लावल्या तर आणखी एक पर्याप्ती कमी करायची, श्वासोच्छ्वास पर्याप्ती. त्याचे सास. म्हणून 3 लावायच्या. नाही सॉरी, 4च पर्याप्ती लावायच्या. पर्याप्ती 4 लावायच्या, प्राणात कमी करायचं. प्राणामध्ये कमी होईल श्वासोच्छ्वास. पर्याप्तीच कारण नाही कमी करायचं, पर्याप्तीची कारण सुरुवात पर्याप्तीची झालेली. सुरुवात झालेली आहे, म्हणून पर्याप्तीत कमी करायचं नाही. प्राणमध्ये त्याच्यात आहे इथे कमी करायचं. 4च प्राण असतात ना? 6 प्राण. 4 प्राण असतील. 4 प्राण. आता एक स्पर्शनेंद्रिय, कायबल, आयु आणि आयुबल. श्वासोच्छ्वास. आणि इथे आता मात्र प्राणामध्ये अपर्याप्तक अवस्थेत एक प्राण कमी करायचा, श्वासोच्छ्वास प्राण. श्वासोच्छ्वास. संज्ञा 4ही आहार, भय, 4ही संज्ञा त्यांना राहतील. मैथुन. त्यांचाही आहार, भय, मैथून, परिग्रह 4ही संज्ञा त्यांच्याही जीवनात आहे. भलाई ते आम्हाला व्यक्त रूपात दिसत नाही, तरीही त्या ठिकाणी 4 संज्ञा आहेतच. उपयोग 3 ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग मिळून 3 2 प्लस उपयोग. 2 प्लस 1. ध्यान 8 आर्त आणि रौद्र. आर्त 8. आणि रौद्र ध्यान 8. आता आश्रव आता किती प्रकारे होईल? 23 2 आणि 2 4 नाही 3च योग आहे. मिथ्यात्वाचे 3च 5, योग आहे. 23 मिथ्यात्वाचे कशा? 5, कषायाचे 23, कषायाचे 23, योग 3 लावले 28. होते. योग 28 3, आणि अविरती 31. अविरत 33. अविरती किती राहतील? हो अविरती कमी प्रश्न- करावी लागते. आपला झाला आहे हा 4 भेद. 4 नाही 6 तर राहतातच आणि 7 एक इंद्रिया संबंधी एक अविरती. 7 अविरती राहतील. म्हणजे 38. जे षटकाईक जीवांची हिंसा करणं या 6ही अविरती त्यांच्या जीवनात आहे. पण एकच इंद्रिय असल्यामुळे एका इंद्रियाचं नियमन नसणं ही एक स्पर्शनेंद्रिय जनित अविरती त्यांना राहील. बाकीची इंद्रियच नाही, म्हणून त्या इंद्रियांचं नियमन करण्याचा त्यांना प्रश्न नाही. म्हणून षटकाईक जीवांची हिंसा करणं या 6 प्रकारच्या अविरती आणि स्पर्शनेंद्रियावर विजय नसणं ही अविरती, अशा 7 अविरती त्यांच्या जीवनात राहतील. म्हणून 5 मिथ्यात्व, 7 अविरती, 23 कषाय आणि 3 योग अशा मिळून 38 अविरती त्यांना राहतील. आश्रव. 38 आश्रव. 38 आश्रव. जाती 52 लाख जाती आहे एकेंद्रिय संबंधी, ह्या लावायच्या. आणि कुल एकेंद्रिय संबंधी 67 लाख कुलकोटी, म्हणून तितके कुल लावायचे एकेंद्रिय संबंधी. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी हे प्रकरण तर घेऊच, पण याला जोडून जर आम्ही त्या गतीमधले भाव जर आम्ही बघितले 53 भावांच्या संबंधात, तर आणखी आपला विशेष खुलासा होईल आणि ते पण प्रकरण आपल्याला समजेल. तर मी उद्यापासून पहिल्यांदा आपले 4 गतीचे जे भाव राहिलेले आहेत, समजा मनुष्य गतीमध्ये 53 भावापैकी किती भाव असू शकतात, या दृष्टीने आपण पहिल्यांदा ते 4 लावून घेऊ आणि हे पुढे प्रत्येकाचा जेव्हा चार्ट होईल तेव्हा त्या याचे भाव आपण लावू. म्हणजे विशेष खुलासा पण होईल आणि आपलं भावाचं प्रकरण पण क्लिअर होईल. सगळ्यांना पटतंय हे?
चालेल. हो. हा चालेल. हा आता पहिला प्रश्न आहे, एकेंद्रिय जीव किसे कहते है. आता माहिती आहे आपल्याला सगळ्यांना प्रश्न, की ज्यांना एकेंद्रिय जाती नाम कर्माचा आणि इकडे स्थावर नाम कर्माचा उदय आहे, दोन्ही उदय आहे त्या ठिकाणी. आणि असं असताना त्या जीवाला एकाच इंद्रियाची प्राप्ती होते, ते आहे एकेंद्रिय जीव. हे एकेंद्रिय जीव 5 प्रकारचे आहे, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती. आणि जर वनस्पतीचे आम्ही भेद केले तर हे भेद होतील पहिल्यांदा इतर निगोध, नित्य म्हणजे निगती कोणते भेद होतील, साधारण आणि प्रत्येक. आणि पहिले प्रत्येक. जसं 2 भेद करायचे, साधारण आणि प्रत्येक. प्रत्येक. आणि साधारणचे 2 भेद करायचे, प्रतिष्ठित आणि निगोध अप्रतिष्ठित. अप्रतिष्ठित. आणि प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे भेद. एकेंद्रिय जातीमध्ये जीवांमध्ये द्रव्यभेद दिसत नाही, मग त्यांना नपुंसक वेद कसा म्हटला. प्रश्न आलाय लक्षात. त्यांना तर द्रव्यभेद काही दिसतही नाही, ते तर आम्हाला पृथ्वी, पाणी, अग्नी याच्यामध्ये काही वाटत नाही. मग आता त्यांना नपुंसक वेदाचं अस्तित्व कसं काय सांगितलं. जरी द्रव्यभेद त्या ठिकाणी नाही तरी देखील हे कथन आमचं जे सुरू आहे हे कशाच्या अपेक्षेने आहे, भाववेदाच्या अपेक्षेने आहे. आणि 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत प्रत्येक जीवाला वेद कषायाचा उदय असतोच असतो. भलाही त्यांना द्रव्यवेद असेल नसेल, ही तर केवल ज्ञान गम्य गोष्ट आहे, पण भाव वेद मात्र त्यांच्या जीवनात असतोच. आणि म्हणून त्या ठिकाणी भाववेदाच्या अपेक्षेने त्यांना नपुंसक वेद सांगितलेला आहे. उत्तर वाचू आपण. धवलाकारांचं उत्तर आहे, एकेंद्रियों में द्रव्यवेद मत हो, क्योंकि उनकी यहाँ प्रधानता नहीं है. आमचं कथन जे सुरू आहे हे भाव वेदाच्या अपेक्षेने आहे. अथवा द्रव्यवेद क्यों एकेंद्रियों में उत्पत्ति नहीं होती है, इसीलिए उसका अभाव सिद्ध नहीं होता, किंतु संपूर्ण प्रमेयों को जानने वाले केवल ज्ञान से उसकी सिद्धि होती है. म्हणून ही सिद्धी कशाने होणार आहे, हा केवल ज्ञान गम्य विषय आहे, किंतु यह ज्ञान छद्मस्तों में नहीं पाया जाता. पुढचा, एकेंद्रिय जीव स्त्री भाव और पुरुष भाव नहीं समझते, उनके स्त्री पुरुष विषयक अभिलाषा कैसे बन सकती है. त्यांना तर त्याविषयी काहीच नाही, अंजान आहे, ते अनभिज्ञ आहे. आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी असे म्हणता की त्यांना नपुंसक वेद आहे भावानी, तर हे कथन आम्हाला पटत नाही. उत्तर काय आहे, की जरी उत्तर दिलं त्यांनी, क्योंकि जो पुरुष स्त्री वेद से सर्वथा अनजान है, स्त्री आणि पुरुष वेदानी, और भूगृह के भीतर वृद्धि को प्राप्त हुआ है. कल्पना करा, असा एखादा कोणी व्यक्ती आहे की ज्याला आयुष्यभर कुणाचीही साथ संगत मिळाली नाही. एखाद्या विराण जंगलामध्ये तो वाढलेला आहे, मोठा झालेला आहे, त्याच्यासोबत कुणीही नाही दुसरं, आणि तो एकाकी रीतीने वाढलेला आहे, बंदिस्त अवस्थेत वाढलेला आहे. त्यांनी कधी स्त्री आणि पुरुष यांना पाहिलेलं नाही. अशा त्या मनुष्याला स्त्री वेदाचा म्हणजे अशा प्रकारे इंद्रियजन्य वासना असेल की नसेल. ज्यांनी कधी स्त्री आणि पुरुषांना बघितलंच नाही, अशी एकाकी वाढलेली, जंगलात वाढलेली एखादी व्यक्ती आहे, आणि त्या ठिकाणी तिला वेद कषायाचा सद्भाव किंवा ही मैथुन वासना असेल की नसेल. अशी जरी ती एकाकी वाढलेली व्यक्ती असेल तरी देखील योग्य वयामध्ये ती भावना मनुष्यांच्या म्हणजे त्या याच्यामध्ये उत्पन्न होणारच आहे, हे सत्य आहे. त्याप्रमाणे इथे देखील एकेंद्रिय जीवांना देखील अशा प्रकारचा ते अंजान आहे, त्याविषयी त्यांना काहीही ज्ञान नाही, आणि तरी देखील त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची ही कामवासना, मैथुन भाव त्यांच्या जीवनात असणारच आहे, आणि म्हणून ते नपुंसकवेदी म्हटल्या जातात. एकेंद्रिय जीवांना कषायांचा सद्भाव कशा रीतीने सिद्ध होतो, एकेंद्रिय जीवांना कषाय कसे सिद्ध होतात त्याच्यासाठी त्यांनी
उदाहरणं दिलेले आहे. क्वीन्स आणि न्यू साउथ वेल्स के जंगलांमध्ये डंख मारणारे वृक्ष आहे. इन वृक्षों पर नुकीले कांटे होते हैं. इनकी पत्तियां घने बालों वाली होती है. इन वृक्षों के समीप जाने पर पत्तियां शरीर से चिपक जाती है और अपने रोए छोड़ देती है, कांटे छोड़ते. यह उसकी क्रोध कषाय कही गई है. अशा प्रकारच्या वनस्पती या जगामध्ये विद्यमान आहे. तर त्या ठिकाणी क्रोधाचं प्रतीक घेऊन त्यांच्यामध्ये क्रोध अनावर झाला आणि अशा तऱ्हेने त्यांनी हे केलं कृत्य हे म्हणतं. बरगद आदि वृक्ष अपनी डालियों से शाखाएं निकालकर भूमि तक पहुंचा देते हैं और उन्हें ही अपनी जड़ और तने के रूप में परिवर्तित कर देते हैं. पिंपळाचं झाड आपण पाहतो. पिंपळाचं झाड शाखा रूपाने खाली वाढतं. युक्लिड वडाचं कुछ ही दिनों में वडाचं 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 हो, पिंपळाचं नाही, वडाचं 200 से 300 फुट ऊंचाई तक सीधा सीधा बढ़कर एक प्रकार से अपने अभिमान को ही प्रगट करता है. ताडासारखी जर वृक्ष सरसोट वाढत असतील तर त्या ठिकाणी त्यांनी हे मान कषायाचं प्रतीक घेतलेलं आहे की झुकायला तयार नाही, सरसोट अशा तऱ्हेचं वाढलं आणि अशा रीतीने ते वृक्ष जे आहे, जे सरसोट वाढणारे वृक्ष आहे, हे प्रभंजनामध्ये नष्ट होतात आणि जे झुकणारे आहे, विनम्र होणारे आहे, ते वावटळीमध्ये टिकाव धरू शकतात. हे मानाचं उदाहरण घेतलं. नंतर कीट पक्षी पौधे स्पष्ट रूप से मायावी दिखाई देते हैं. ये अपने रूप रस गंध से कीट पतंगों आदि को अपनी ओर आकर्षित करके नष्ट करते हैं. इसी प्रकार अमरवेल भी धीरे धीरे बढ़कर उसी वृक्ष को नष्ट कर देती है. म्हणजे मायेचं प्रतीक की वरून आपलं मायावी रूप दाखवायचं आणि त्या आपल्या जाळ्यामध्ये कीटकांना फसवणं ही त्यांची मायावृत्ती आहे. आणि कई वनस्पतियां अपना भोजन जमीन के भीतर अपनी जड़ों तनों से संचित कर लेती है. यूकेटलिसस अपनी आजू बाजू का इतना पानी इकट्ठा करके रख लेता है कि 4-5 वर्ष तक अकाल पड़ने पर भी वह नहीं सूखता. यह उनकी लोभ कषाय का परिणाम है. म्हणजे त्यांच्यातही लोभ कषाय आम्हाला पाहायला मिळतो. संग्रह करण्याची वृत्ती अशा तऱ्हेने त्यांच्यातही दिसते किंवा त्यांचं एक नैसर्गिक अशा तऱ्हेने जिकडे पाणी मिळेल तिकडे त्यांची मुळं वाढतात. किंवा एक झाड असं आहे की ज्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहे तिथपर्यंत म्हणजे त्या तिथे जाण्याचा त्यांच्या मुळा प्रयत्न करतात, म्हणजे खनिज पाहण्याचा ते प्रयत्न करतात. अशा ही जगामध्ये वनस्पती आहे. म्हणून हे 4 कषायांचे 4 प्रतीक रूपाने या ठिकाणी त्यांनी वृक्ष घेतलेले आहे. बाकीचं प्रकरण उद्याला पाहू आणि उद्याला पहिल्यांदा आपण भाव घेऊ 4 याच्यामधले आणि नंतर परत हे प्रकरण सुरू करू. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय जड जड कर्म चेतन बंधका अरु कर्म के अवसान का. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है. इसके लिए जिनवाणी माँ को को वंदना वंदना शतबार शतबार है. वंदना शतबार नमो नमो रिहंताणं, नमो सिद्धाणं, सिद्धाणं नमो नमो आयर्याणं, आयर्याणं नमो नमो उपच्छायाणं, उपच्छायाणं नमो नमो लोये लोये सर्वसाहूनं. सर्वसाहूनं. सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.